नमस्कार, मी सूर्यवंशी पीके, शिल्पनिर्देशक, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स, स्वातंत्र्य सैनिक मुरगा पखुमसे, शासकीय उपसंस्था रेणापूर। आज आपण पाहणार आहोत रेजिस्टरची कलर कोड सिस्टीमच्या माध्यमातून व्हॅल्यू कशी काढायची। आता कलर कोड सिस्टीमनं रेजिस्टरची व्हॅल्यू काढायची असल्यास आपल्याला त्या ठिकाणी त्याचा चार्ट सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे। तर कलर कोड बँडनं रेजिस्टरची किंमत काढताना आपल्याला काय काय नियम लक्षात ठेवावे लागतात हे फार महत्त्वाचं आहे। त्यातला सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे जे कलर तीन जवळजवळ असतात, रेजिस्टर आहे, हा रेजिस्टरवर तीन कलर ज्या ठिकाणी जवळजवळ असतात ते डाव्या हातात धरायचे तुम्हाला आणि त्याचे डिजिट ठरवायचे, किंवा तुम्ही गोल्डन सिल्वर हा चौथा डिजिट तुम्हाला त्या ठिकाणी धरता येतो। समजा उदाहरणार्थ आपण 4 कलर कोडचा रेजिस्टर एखादा आहे, 4th बँडचा रजिस्टर आहे, तसे व्यवहारामध्ये तुम्हाला 3 बँडचे रजिस्टर बघायला मिळतात, 4 बँडचे रजिस्टर बघायला मिळतात, 5 बँडचे रजिस्टर बघायला मिळतात। आज आपण बघणार आहोत 4 बँडच्या रजिस्टरची किंमत कशी काढायची। आता सगळ्यात पहिल्यापासून जे 3 कलर जवळजवळ आहेत ते कलर तुम्ही डाव्या हातात धरले आणि सिल्वर आणि गोल्डन हा कलर सगळ्यात शेवटी गृहीत धरला त्या ठिकाणी। तर त्यानुसार दुसरी गोष्ट आहे, काळा, गोल्डन, सिल्वर हे पहिल्या डिजिटमध्ये तुम्हाला येत नाहीत, हे तुम्हाला दिसून येईल। तिसरा नियम तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल की ज्यावेळी चौथा डिजिट नसेल त्यावेळी तो कलर धरून तुम्हाला 20% टॉलरन्स धरावा लागेल, जर चौथा कलर नसेल तर। जर चौथा कलर असेल तर त्याच्यामध्ये काही अडचणच नाही, जर चौथा कलर नसेल तर त्या ठिकाणी नो कलर धरून तुम्हाला 20% टॉलरन्स त्या ठिकाणी दाखवावं लागेल, म्हणजे नो कलरचा हा शेवटचा तक्ता आहे। आता कलर कोडिंग चार्टमध्ये कलर कोडिंग चार्टसुद्धा आपल्याला तोंडपाठ झाला पाहिजे। पहिल्या बाजूला त्या ठिकाणी कलर कोड सगळे लिहित असताना तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं मग पहिला कलर त्या ठिकाणी कलर कोडिंग सिस्टीम, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड आहेत कलर कोडिंग त्या ठिकाणी आपल्याला पाठ व्हाव्या किंवा ते आपल्याला लिहिता याव्या। मग त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो अशी सगळी कलर कोडिंग तुम्ही पूर्ण लिहिली की तुम्हाला कलर कोडचा हा चार्ट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि तो कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचा यासाठीची वेगळी मेथड आहे। परंतु एखाद्या रजिस्टरची कलर कोडनं किंमत काढत असताना, तसं आता व्यवहारामध्ये जर बघायला गेलं तर रजिस्टरची कलर कोडिंग किंमत ही अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला काढता येते। मग उदाहरणार्थ ॲनालॉग मल्टीमीटरच्या सहाय्यानं आपण काढतो, डिजिटल मल्टीमीटरच्या सहाय्यानं रजिस्टरची किंमत काढतो आपण त्याच्यानंतर LCR मीटरच्या सहाय्यानं रजिस्टरची किंमत काढतो। CROच्या सहाय्यानं किंमत काही मिळत नाही, परंतु रजिस्टर गुड आहे, ओपन आहे, शॉर्ट आहे या पद्धतीनं आपण ते ठरवता येतं। त्याची एक सफिशियंट इमेज त्या ठिकाणी तुम्हाला CROच्या दृश्य पेजवर म्हणजे CRTवर तुम्हाला बघायला मिळू शकते। आता रेजिस्टरची ॲक्च्युअली कलर कोडनं किंमत काढत असताना एक गृहीत धरा, आपण एखादा रेजिस्टर आहे आणि तो रेजिस्टरचे जे कलर कोडिंग आहे त्याच्यामध्ये पहिला जो कलर आहे, जे कलर 3 जवळजवळ आहेत डाव्या हातात धरल्यानंतर पहिला कलर जो आहे तो समजा रेड आहे, दुसरा कलर सुद्धा समजा रेड आहे, तिसरा कलर ऑरेंज आहे आणि चौथा कलर गोल्ड आहे। मग अशा रजिस्टरची कलर कोडनं त्या ठिकाणी किंमत आपल्याला काढावी लागते आणि ती किंमत काढत असताना मग आपण कलर कोडच्या सहाय्यानं त्या ठिकाणी त्याची किंमत आपल्याला काढता येते। आता रेडचा पहिला पट्टा, रेड हा पहिला कलर आहे, रेडचा पहिला पट्टा किती आहे? 2 आहे। त्याच्यानंतर रेड कलर आहे 2 नंबरला, तो रेडचा सेकंड टप्पा जो आहे, सेकंड पट्टा ज्याला आपण सेकंड बँड असं म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा किंमत किती आहे? 2च आहे। म्हणजे 2 आणि हे 2 झाले, हे दोन्ही डिजिट आहेत, कारण पहिला फर्स्ट बँड हा डिजिट दर्शवतो, सेकंड बँड डिजिट दर्शवतो, थर्ड बँड मल्टिप्लायर दर्शवतो आणि फोर्थ बँड हा टॉलरन्स दर्शवतो, ज्याला आपण तफावत असं म्हणतो। पहिल्या पट्ट्यामध्ये 2 आहे, फर्स्ट बँडची आपण व्हॅल्यू लिहिली, सेकंड बँडची व्हॅल्यू रेडची सेकंडमधली 2 लिहिली, 2 आणि 2 त्या ठिकाणी जवळजवळ लिहिल्यानंतर तुम्हाला 22 ही व्हॅल्यू मिळाली। त्याला मल्टिप्लायर तिसरा पट्टा आहे, म्हणजे 22 गुणिले 10चा तिसरा घात आणि गोल्डची किंमत किती आहे तफावतीमध्ये टॉलरन्सचा जो चौथा पट्टा आहे त्याच्यामध्ये किती आहे? प्लस मायनस 5%, म्हणजे 22 गुणिले 10चा तिसरा घात प्लस मायनस 5%। आता 10चा तिसरा घात आहे, आपण 22च्या पुढे 3 शून्य जोडून घ्या, 3 शून्य आपण त्या ठिकाणी वाढ केली तर त्या ठिकाणी किंवा मल्टिप्लायर केलं, मल्टिप्लिकेशन केलं तर त्यावेळेस तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती मिळेल? 22,000 प्लस मायनस 5%। आता 1000 ओहमचा 1 किलो ओहम असतो हे आपल्याला माहिती आहे,
तर 22,000 किलो ओहमचा किती होतील, 22,000 ओहमचा किती किलो ओहम होतील, 22 किलो ओहम. म्हणजे याची शेवटची आन्सर त्या ठिकाणी व्हॅल्यू अशी मिळेल आपल्याला 22 किलो ओहम प्लस मायनस 5%. तेच आपल्याला आन्सर अजून चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. 22 किलो ओहम प्लस 5% और 22 किलो ओहम मायनस 5%. म्हणजे आपण जो आता हा रेजिस्टर पाहिला, या रेजिस्टरची व्हॅल्यू आपल्याला कलर कोडच्या मेथडच्या माध्यमातून किती मिळाली, 22 किलो ओहम